नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वात ऑल इंडिया प्रॉपर्टी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख परिसरातील एक अप्रतिम प्रॉपर्टी दाखवत आहोत. ही प्रॉपर्टी तब्बल 8 एकर क्षेत्रामध्ये पसरलेली असून निसर्गाच्या कुशीत वसलेली एक सुंदर फार्म हाऊस प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचे सर्वात मोठे विशेषत्व म्हणजे 7/12 टायटल क्लिअर असून मालकाची कागदपत्रे व्यवस्थित आहेत. कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्राची स्वतः पडताळणी करणे आवश्यक आहे. या शेतामध्ये सुपीक माती असून आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, केळी, मिरे आणि इतर कोकणातील पिकांसाठी ही जमीन अतिशय योग्य आहे. शेतामध्ये अनेक फळझाडे असून भविष्यात नवीन बाग विकसित करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. या प्रॉपर्टीमध्ये एक सुंदर कौलारू फार्म हाऊस बांधलेला आहे. राहण्यासाठी आवश्यक खोल्या, स्वयंपाकघर, बाथरूम, प्रशस्त अंगण आणि वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे. वीकेंड होम किंवा फार्म स्टे व्यवसायासाठी पण ही मालमत्ता एक चांगला पर्याय ठरू शकते. पाण्याच्या सुविधेसाठी विहीर आणि बोरवेलवर उपलब्ध आहे. शेतीमध्ये वर्षभर पाणी वापरण्यासाठी पाईपलाईन व सिंचनाची व्यवस्था करता येते. वीज जोडणी उपलब्ध असून शेतीसाठी सर्व कामे सहज करता येतात. प्रॉपर्टीच्या चांगल्या डांबरी रस्ता आहे. 4 चाकी वाहन थेट फार्म हाऊस पर्यंत पोहोचते. जवळच गाव असल्यामुळे किराणा, शाळा, दवाखाना, बँक, पेट्रोल पंप आणि इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध आहे. रत्नागिरी शहर रेल्वे स्टेशन आणि समुद्र किनारा येथून सहज पोहोचता येतो. त्यामुळे ही प्रॉपर्टी शेतीसोबत पर्यटन दृष्टिकोनाने अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, आजची प्रॉपर्टी एक अशा प्रकारची प्रॉपर्टी होती जी तुम्हाला त्याचे पहिल्यांदाच मी व्हिडिओमध्ये फोटो पूर्ण अपलोड केलेले होते. ह्या प्रॉपर्टी इतकी सुंदर प्रॉपर्टी, इतकी छान आहे आणि मेन म्हणलं तर ज्या लोकांचं बजेट खूपच कमी आहे आणि त्यांना कमी बजेटमध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची आहे तर त्यांच्यासाठी ही प्रॉपर्टी आहे असं समजा. आता ह्या प्रॉपर्टीचे कागदपत्र म्हणलं तर ह्या प्रॉपर्टीचे जे कागदपत्र आहेत ते पूर्ण टायटल क्लिअर कागदपत्र आहेत ह्या प्रॉपर्टीचे आणि त्यामुळे तुम्हाला कसलीच अडचण निर्माण होणार नाही. तुम्ही ही प्रॉपर्टी खरेदी केली तर तुमचा एक लॉयर सोबत ठेवून या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट जे आहे ते पूर्णपणे चेक करू शकतात. मालकाला काही अडचण नाही, काही प्रॉब्लेम नाही. तिसरी गोष्ट, ह्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी मुरमीचा रस्ता अवेलेबल आहे. मुरमी म्हणजे डांबरी रोड नाही, या मुरमाचा जो रस्ता असतो तो रस्ता अवेलेबल आहे. तरी सुद्धा त्या रस्त्यावर तुमची 4 चाकी वाहन आरामात जाऊ शकते. तुम्हाला काही अडचण, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणखीन ह्या प्रॉपर्टीमध्ये पाणी लागू शकतं. बोरवेल तुम्ही टाकलं तरी पण ह्या जागेत पाणीचा सोर्स खूप चांगल्या प्रकारे आहे. त्यामुळे इथे पाणी पण तुम्हाला उपलब्ध मिळू शकतं तुम्ही जर बोर टाकली. सिटी गावापासून एकदम जास्त लांब नसलेली ही प्रॉपर्टी आहे. तरी बऱ्याचपैकी थोडी लांब अंतरावर आहे, पण बऱ्याचपैकी सिटीच्या आसपास पण मोडते ही प्रॉपर्टी. ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे की मी कोणतीही प्रॉपर्टी तुम्हाला दाखवते त्या प्रॉपर्टीचा आधी मी तुम्हाला हे सांगत असते की जी प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवत असते त्याची पूर्ण लोकेशन माहिती मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदा सुरुवातीला सांगत असते. तुम्ही व्हिडिओ नीट बघा आणि परत तुम्ही कॉमेंट्समध्ये असं बोलता की लोकेशन वगैरे टाकलं नाही. मी प्रत्येक प्रॉपर्टी कुठं आहे त्याचं पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही नीट व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. आता हे प्रॉपर्टी जी आहे तर पूर्णपैकी जो एरिया जमीन जेवढी सांगितल्या गेलेली आहे तेवढी प्रॉपर्टी मोजन मापमध्ये ऑलरेडी मोजन मापणी केलेली ही प्रॉपर्टी आहे. जर तरी पण तुम्हाला करून घ्यायची असेल जेव्हा तुम्ही विक्री करताल तेव्हा तुम्ही ती मोजल माप करून घेऊ शकता. आता या प्रॉपर्टीची जर प्राइस सांगायची म्हटलं तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. मी या प्रॉपर्टीची प्राइस तुम्हाला नक्की सांगेल आणि घ्यायचा असेल तर आपला नंबर शेअर करा. मी तुम्हाला डायरेक्टली ओनरकडे तुमचा नंबर देऊन हा डायरेक्ट ओनर तुम्हाला कॉल करतील. जर खरंच ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे असं समजा. तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत